नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। सर्वच महापुरुषांचे पुतळे हे आपले दैवत आहेत, त्यामुळे जबाबदारी सुद्धा घ्या। संजय रायमुलकर साहेब। सुलतानपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण। पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी नक्की निधी उपलब्ध करून देईन। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच महापुरुषांचे पुतळे हे आपले दैवत आहेत, त्यामुळे पुतळे बसवत असताना त्या पुतळ्यांची सर्व जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे, असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। सुलतानपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते। पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी मार्च महिन्यानंतर निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सुद्धा रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। आपल्या महापुरुषांनी त्यांच्या कार्यकाळात फार मोठा संघर्ष केला आहे। समाज जागृती व संघटन करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिलेले आहे, त्यामुळे त्यांचे आचार विचार हे आपल्या दैनंदिन जीवनात आणून ते घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज रोजी प्रत्येक समाजातील युवकाचं आहे। केवळ पुतळे बसवून चालणार नाही, तर त्या पुतळ्याची दररोज स्वच्छता ठेवणं, आरती करणं, कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी काळजी घेणं ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे दररोज 1-2 युवकांनी किंवा कुटुंबाने पुतळ्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। पुतळ्याचं अनावरण सर्व आमच्या अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीनं, सर्व युवक बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी नुकतंच संपन्न झाला। अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक, पती आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर गंगाजी लावकर, आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले शिवपाटील देशकर, महाराजरावजी सुरुशे, मनोहरभाऊ भानापुरे, यादवराव साठे, शंकररावजी ढवळे, अनिल ढवळे, विठ्ठलजी ढवळे, अरुण कांबळे, सर्व आणि उपस्थित सर्व आपल्या या युवा मंडळीच्या पुढाकारानं ज्यांनी भव्य दिव्याचा अश्वारूढ अहिल्यादेवीचा पुतळा या ठिकाणी साकार केला आणि त्यांचं स्वप्न या ठिकाणी जे काही कल्पना होती ती आजच्या या त्यांच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी पूर्णत्वास गेले। असे सर्व स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, सर्वांचे नावानं न घेता सर्व युवा मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, उपस्थित तरुण, सहकारी मित्र, बालमित्र, तसं पाहिलं तर बुलढाण्यानंतर आपल्या सुलतानपूरचाच नंबर लागतो की काय अशी म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण की बुलढाण्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये आज आपल्या सुलतानपूरमध्ये माझ्या माहितीवर 3रा की 4था पुतळा आपण त्या ठिकाणी पुतळ्याचं लोकार्पण करतो आहोत। आणि भविष्यामध्ये हे पुतळे उभे करणं म्हणजे ही शोभेची वस्तू नाही, ते आपल्या सर्वांसाठी आपलं दैवत आहे, आदर्श आहे। त्यांनी समाजासाठी केलेलं काम, त्यांचं कार्य, कर्तृत्व सदैव त्यांच्या प्रेरणेनं किंवा त्यांच्या ज्यावेळेस आपण या परिसरातून जातो येतो त्यांच्याकडे बघतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यांच्या कार्याचा वेळोवेळी आपल्याला उजाळा आणि त्यांच्यापासून आशीर्वाद घेतल्यानंतर प्रेरणा आणि स्फूर्ती अशा दैवताच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत असते। आणि तशाच प्रकारचं युवकांनी एक चांगलं धाडीष्ट करून या ठिकाणी आज हा पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। आपण सर्वांनी त्यांचं पावित्र्य राखण्याचं काम आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आमचीही जबाबदारी, म्हणजे केवळ आपला हा पुतळा उभा करून झालं म्हणजे झालं नाही, तर या ठिकाणचं स्मारक तशा पद्धतीनं होण्यासाठीच्या भविष्यामध्ये या स्मारकासाठी जो काही निधी लागेल मार्च नंतर तेवढा निधी आपण देण्याचा शब्द मी सर्व उपस्थित सर्व आपल्या स्मारक समितीचे जे पदाधिकारी यांना ठिकाणी देतो। पण मी आमदारांना तर पैसे देता येत नाही असं नाही, आपल्याला देता येतात, परंतु आता जे काही निधी सुरू होईल तो मार्च नंतर सुरू होणार आहे आणि या जे चांगला सुंदर आणि भव्य दिव्य असं
जागा जेवढी जागा आपली या ठिकाणी असेल त्या जागेचं नियोजन करत असताना स्मारक करत असताना त्याचा सर्व प्लॅन करून आपण म्हणजे द्यायचं म्हणजे मोगम पैसे टाकायचे नाही तर स्मारकासाठीचं जे काही आपल्या मनामध्ये असेल तुमच्या संकल्पना असतील त्याच्यामध्ये उतरवून आपण तशा पद्धतीने एक चांगलं स्मारक या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. याच्यासाठी निश्चित कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडणार नाही एवढाही शब्द देतो. आणि आज तुम्ही युवक मंडळी समोर येऊन आज अहिल्यादेवीचा पुतळा या ठिकाणी आपण साकार केला आहे, त्याचं अनावरण केलं आहे. परंतु सर्व युवक मंडळीला विनंती करेल आपल्या दैवतासमोर आपण समाजात कौटुंबिक राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना ज्या ज्या अडीअडचणी येतात, आपल्यावर संकट येतात, पण त्यांच्याच आशीर्वादाने त्याचं निवारण या ठिकाणी केलं होतं. कुठंतरी आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातून सरळ आणि सुखाचा मार्ग आशीर्वादाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतो. म्हणून आपलं सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आपण उभा केला आहे. त्या अगोदर त्याच्यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा त्या ठिकाणी उभा केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचाही पुतळा झाला आहे. आणि आज अहिल्यादेवीचा आपण त्या ठिकाणी पुतळा त्यांचं अनावरण केलं आहे. आणि बाजूलाच आता विश्वकर्मा सृष्टी निर्माते विश्वकर्माचा फोटोही त्या ठिकाणी लावतोय. म्हणून आता केवळ आपले पुतळे उभे करून आपलं काम झालं नाही तर मोठ्या जबाबदाऱ्या निश्चित आमच्या सर्वांवरती या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं पावित्र्य, त्या ठिकाणची व्यवस्था, त्या ठिकाणचं नियोजन, त्या ठिकाणी लागणारा निधी, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार. केवळ पुतळे उभे करून आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार नाही तर त्यांचं सौंदर्यीकरणही आपल्याला हाती घ्यावं लागणार आहे. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये मी पडलो, नंतर विधानसभा हरलो आणि आतापर्यंत मी 30 पुतळे या ठिकाणी बसवले. शिवाजी महाराजांचे 26 पुतळे आणि इतरही अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, महात्मा ज्योतिराव फुले. आणि मी ठरवलं आता पुतळा मागला की पुतळाच द्यायचा, पैसे द्यायचेच नाही. पुन्हा आता जिथं आपल्या स्मारकासाठी येतील युवक मंडळी येतील त्या सर्वात आता मी काल परवाच 20 छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचं डायरेक्ट त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यानंतर बिरसा मुंडाचे 10 पुतळे त्या ठिकाणी टाकलेत. डॉक्टर साहेब अजून काही गावातला राहिला असेल तेही सांगा, मी तेही तुम्हाला या ठिकाणी देतो. कारण की हे पुतळे केवळ उभे करण्यासाठी किंवा या ठिकाणी जे काही पुतळे आपण उभे करतोय कारण की आपल्या सर्वांसाठी ते केवळ एका समाजापुरतं दैवत नाही तर सर्व समाजासाठी हे आपलं दैवत आहे. आणि निश्चित त्याच्या भविष्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या समाजात चालले सर्वच जाती धर्मासाठी केलेलं कार्य कर्तृत्व आपण सर्वांनी अनेक वाचनातून, कीर्तनातून, त्यांच्या गायनातून, वाचनातून आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवलेले, पाहिलेले, वाचलेलं आहे. पण या सर्व गोष्टीचा विचार करून आपण तशा पद्धतीनं आपल्याला त्या मार्गावरती जाता येते का? नाही 100% तर 5% त्यांचं अनुकरण आपल्याला करता येते का? यांची हीच भावना डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करावं, असं त्यांचा आदर्श घ्यावा, अशा प्रकारची विनंती सर्व योग बांधव या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येऊन एक चांगल्या कामाची सुरुवात आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी केली. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आहे. आणि आज आपल्या जे स्मारक समितीचे पदाधिकारी असतील त्याची लिस्ट आपण बनवून म्हणजे बॉडी ठरवून 21 घ्या, 31 घ्या, जेवढे असतील आपल्या समाजातील युवक मंडळी समोर येऊन काम करत असतील तर तशा पद्धतीने बॉडी स्थापन करून सर्वांना रोटेशन प्रमाणे, मी अगोदरही बऱ्याच ठिकाणी सांगितलं, रोटेशन प्रमाणे 2-2 आपल्या युवकावरती सकाळची संध्याकाळची जबाबदारी त्या पुतळ्याची त्यांच्यावरती द्यावं. आणि तशा पद्धतीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे म्हणजे कचरा किंवा इतर गोष्टी या ठिकाणी होणार नाही. पुतळ्यावरती आपल्या धूळ साचणार नाही. साफसफाईपासून या ठिकाणची स्वच्छता रोटेशन प्रमाणे आमच्या महिला भगिनी समोर येतील. मग जोडप्यानं जरी म्हटलं दोघांना पती पत्नीनं सकाळ संध्याकाळ तरी आपण तशा पद्धतीने आपल्या सर्व कुटुंबातल्या सर्व लोकांवरती जबाबदारी आपण टाकावी आणि तशा पद्धतीने याचं पावित्र्य राखावं अशी विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आम्हाला एक आग्रहाचं निमंत्रण दिलं म्हणजे आम्ही आपले त्यांच्या पायाच्याही
धूळसुद्धा त्यांच्या याची लायकी आपली नाही, धुळेची लायकी नाही. परंतु कुठंतरी एक सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना या दैवताचा आशीर्वाद समाजकार्यामध्ये आपल्याला निश्चित त्यांच्यापासून एक प्रकारची शक्ती आणि प्रेरणा आम्हाला मिळत असते. म्हणून कुठंतरी अशा हा योगायोग माझ्या नशिबी तुम्ही या ठिकाणी घडून आणला, त्याबद्दल पुन्हा सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी कुठेही असलो परंतु मला भविष्यामध्ये माझ्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या ऋणात राहायचं आहे, ऋणातून मुक्त व्हायचं नाही. ऋणातच राहून या मायबाप जनतेची, या मतदारसंघातील मायबाप जनतेची सेवा करण्याचं काम भविष्यामध्ये निश्चित मी करेल. तेच आशीर्वाद मला अहिल्यादेवीने द्यावे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता तर असे एकच पार्क राहत नव्हतं 2.5 वर्षात 5 वर्षात 5 म्हणले की 10 म्हणले की 15. इकडे बा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजू भाऊ पिंपरकर यांचा सत्कार विजू ढवळे हे करतील. जागेची नक्कल
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.